नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शारिक शेख, जनरल कन्सल्टिंग सर्जन। मागील 20 वर्षापासून मी शाद हॉस्पिटल भोसा रोड यवतमाळ इथे प्रॅक्टिस करीत आहे। आमच्या रुग्णालयाच्या बाह्य विभागात हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स, मुडव्याध, भगंदर, फिशर, पोटाचे आजार, मूत्राचे आजार, स्तनाच्या गाठी इत्यादी आजाराच्या निदान, उपचार आणि ऑपरेशनसाठी रुग्ण येतात। परंतु हल्ली बुरशीचे आजार, फंगल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे। फंगल इन्फेक्शनमध्ये रुग्णाच्या त्वचावर लालसर चट्टे येतात आणि त्याला प्रखर अशी खाज असते। फंगल इन्फेक्शन होण्याचे मुख्य कारण वातावरणामध्ये झालेले प्रदूषण, रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे तसेच अस्वच्छता। फंगल इन्फेक्शन झाल्यावर योग्य वेळेवर व्यवस्थित असे उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे हे पाहूया। सगळ्यात पहिले नियमित आंघोळ करणे। आंघोळ झाल्यावर शरीर कोरडे करणे। सैल कमी वजनाचे सुती कपडे वापरणे। ओलसर कपडे वापरू नये। कपडे, चादरी, टॉवेल एक दुसऱ्याचे वापरू नये। संसर्ग झालेले रुग्णाचे कपडे इतरांपेक्षा वेगळे धुवावे व कपडे प्रखर उन्हात सुकवावे। वेळेवर जेवण करावे। पुरेशी झोप घ्यावी। पाणीचा वापर भरपूर करावा जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल। तर मित्रांनो, हा आजार झाल्यास न घाबरता आपल्या डॉक्टरशी संपर्क साधावा आणि योग्य उपचार करून घ्यावे। धन्यवाद।